विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 7वीच्या स्कॉलरशिपमधील मॅथ या संदर्भात बघणार आहोत आणि आज आपण स्वाध्याय 14.3 घेणार आहोत। तत्पूर्वी 14.1 आणि 14.2 या दोन्ही व्हिडिओ मी त्या ठिकाणी अपलोड केलेले ते तुम्हाला त्या ठिकाणी बघून घ्यायचे। तर चला तर आज नेक्स्ट आपण त्या ठिकाणी बघूया। आज 14.3 ला आपण त्या ठिकाणी मिळते। पहिला दिलेला आहे एक लाईन दिलेली आहे आणि प्रश्न दिलेला आहे आपल्याला वरील आकृतीमध्ये रेषा आरटी व किरण त्या ठिकाणी क्यूटी यांचा छेदसंच सांगा। आता छेदसंच म्हणजे काय तर या ठिकाणी जर बघितलं तर आर पासून तर टी पर्यंतचा जो काही पोर्शन आहे हा एवढा दिलेला आहे। मग काय उरलेले आहेत क्यूटी, हा जो क्यूटी आहे काय आहे क्यूटी, क्यू पासून तर टी पर्यंतचा भाग। मग काय याचा छेदसंच कोणता आहे? छेदसंच म्हणजे ज्या ठिकाणी ते समाविष्ट झाले असेल, छेदले असेल, कोणत्या पॉईंटवर छेदलेला आहे क्यू पासून तर टी पर्यंतचा भाग जो आहे तो छेदसंचाचा होईल। काय होईल? छेदसंच। हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की छेदसंचाचा भाग जर बघितला तर तो आपल्याला त्या ठिकाणी छेदसंच जो आहे तो संच जो आहे तो छेदसंच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। कुठे? क्यूटी पाशी। म्हणजे याचा आन्सर जर बघितला तर 4 नंबरचं सांगता येतं आपल्याला किरण क्यूटी हे त्याचं त्या ठिकाणी आन्सर आलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर बघा किरण ए बी, मी किरण ए बी काढून घेतो, ठीक आहे। किरण ए बी या ठिकाणी ए असेल, या ठिकाणी बी असेल, किरण ए बी दिलेला आहे। ए बी व बी ए यांचा सामायिक आणि बी ए यांचा सामायिक म्हणजे सेम असणारा म्हणजे बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती? आता एचा पॉईंट घेऊन घेऊ इथे आणि बीचा या ठिकाणी पॉईंट घेऊया। ए आणि बी हे दोन्ही पॉईंट जॉईन केले असता या ठिकाणी ए आणि बी तर इथं दोन्ही पॉईंट रेषाखंडित झालेले आहे आणि रेषाखंडित झालेले असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? रेषाखंड म्हणत असतो। काय म्हणत असतो? रेषाखंड। हा रेषाखंड यारो काही नाही। तर अत्यंत साधे असे हे एक्झाम्पल होते। त्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल या ठिकाणी बघूया। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। काय दिले आहे बघा, ए बी सी डी ई व एफ यातील कोणतेही 3 बिंदू एका रेषेत नाही। म्हणजे समजा हा ए घेतला, ठीक आहे, ए घेतला आपण या ठिकाणी, त्याच्यानंतर बी सी डी ई एफ एका लाईनमध्ये कुठेच नाही आहे। ए बी सी डी ई आणि एफ अशा प्रकारचे त्या ठिकाणचे जर बघितलं तर हे बिंदू घेतले आपण, बिंदूला एका रेषेवर नाही तर प्रत्येक 2 बिंदू जोडणारे। आता प्रत्येक 2 बिंदूला जोडणारे, हा याला जोडणारा असेल, हा त्या ठिकाणी याला जोडणारा असेल, हा याला जोडणारा असेल, हा याला जोडणारा असेल आणि तर जर बघितलं तर आपण किती रेषा दिसून येते त्या ठिकाणी? 1 2 3 4 5 म्हणजे इथं 5 रेषा, येणं 5 रेषा जोडतो, हा 4 रेषा, हा 3 रेषा, हा 2 रेषा, हा 1 रेषा आणि हे जोडतो। तर मग आपण या सर्वांची प्लस करून टाकू, इथे 5, त्यानंतर इथं किती होईल? 4 होईल, इथे 3 होईल, इथे 2 होईल, इथे 1 आणि इथे 0। बघा याचं काउंट करून घ्या, 5 आणि 4 9, 9 10 11 12, 12 13 14 आणि 15 किती आले? किती आपल्याला त्या ठिकाणी जोडणाऱ्या बिंदूंना किती रेषाखंड काढता येईल? तर 15 रेषाखंड आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल। म्हणून ऑप्शन नंबर 3 त्याचं त्या ठिकाणी उत्तर असेल। सोपं होतं ते। त्यानंतर पुढचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण बघूया। बघा पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, आकृतीत परस्पर विरुद्ध किरण कोणते? आता परस्पर विरुद्ध म्हणजे काय? जसा ए पासून तो ओ पर्यंतचा एक झाला आणि त्याच्या अपोजिट काय होईल? ओ बी होईल आणि ओ पासून तर सी पर्यंतचा एक किरण झाला त्याच्या अपोजिट जो आहे तो ओ डी होईल। याला म्हणतात परस्पर विरुद्ध। परस्पर म्हणजे दोन्ही दिशेनं वेगवेगळ्या दिशेनं जाणार आहे। मग आता आपण त्याच्यावरून त्या ठिकाणी ऑप्शन दिले, त्याच्यावरून त्या ठिकाणी बघूया परस्पर विरोधी किरण कोणते आहे ते। पहिले दिले आहे किरण ओ सी व किरण ओ ए। आता ओ सी आणि ओ ए हे परस्पर विरोधी आहे का? परस्पर विरोधी म्हणजे अशा दिशेनं पाहिजे ते, एक म्हणजे त्याच्या अपोजिट दिशेनं, ते हे इथून इकडे गेलेले आहेत म्हणजे हे परस्पर विरोधी होणार नाही। त्यानंतर किरण ओ सी, आता ओ सी, किरण ओ सी आणि ओ बी, किरण ओ सी आणि ओ बी हे पण होणार नाही कारण की हे अपोजिट त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत नाही आहे। म्हणजे किरण ओ ए, किरण ओ पासून तर ए पर्यंत, व किरण ओ डी व किरण ओ डी एकाच्या साईडनं गेलेलं दिसून येते म्हणजे हे पण होणार नाही।
त्यानंतर किरण ओ बी दिलेला आहे, ओ पासून तर बी पर्यंत, आणि किरण ओ ए दिलेलं आहे. एक्झॅक्टली बरोबर आलं आहे. चौथं जे आहे परस्पर विरोधी व किरण जे आहे ते किरण त्या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसून येते. म्हणजे याचं आन्सर जे आहे ते काय आहे, किरण ओ बी व किरण ओ ए, ओ बी व ओ ए हे परस्पर विरोधी अशा प्रकारचं आपल्याला दिसून आलेलं आहे. समजलं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चिती होत नाही. बघा हा शब्द जो असतो नेहमी लक्षात ठेवायचा. परीक्षेमध्ये नेमका हा शब्दच आपल्याला कुठेतरी मार्क गेन करून देतो किंवा घेऊन जात असतो. म्हणून नाहीवाला शब्द आहे काय, एक रेषीय तीन बिंदू. बघा प्रतल म्हणजे काय, तर त्याला एक सपाट जागेवर काढलेला असा बिंदू असतो, याला असं प्रतल म्हणतात. याला काय म्हणते, प्रतल. आता असं जर असेल तर आपल्याला काय म्हणतं, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे एक रेषीय तीन बिंदू. आता हे एक रेषीय तीन बिंदू जर बघितले तर समजा एक बिंदू इथं आहे, दुसरा आणि तिसरा आहे. याला जर मी जॉईन केलं, तिन्ही बिंदूला जॉईन केलं, प्रतल झालं का तयार, नाही झालेलं आहे. म्हणजे असा प्रतल त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे होत नाही म्हटल्या कारणामुळं हे त्याचं ॲन्सर असेल. बघूया त्याच्यानंतर बाकीचे चेक करूया. परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा, परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा जर असेल तर प्रतल तयार होऊ शकते. समजा एक रेषा या ठिकाणून गेलेली असेल आणि दुसरी रेषा असं त्या ठिकाणी असेल तर हे त्या ठिकाणी प्रतल तयार करू शकते. काय करू शकते, प्रतल जो आहे तो प्रतल त्या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसून येते. असा प्रतल जो आहे तो तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरे, एकाच बिंदूतून जाणारे दोन नैक रेषीय किरण. येथे दोन जरी नैक रेषीय म्हणजे काय, वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे, आणि तीन नैक रेषीय बिंदू म्हणजे काय, समजा एक बिंदू इथं आहे, दुसरा इथं आहे, तिसरा इथं आहे, तो त्या ठिकाणी जर बघितलं तर काय करताना आपल्याला दिसून येते, सपाट आकृती आहे ते प्रतल त्या ठिकाणी तयार करताना दिसून येते. आपण जर या ठिकाणी असं जर जॉईन केलं तर त्याला त्या ठिकाणी एक प्रतल तयार होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा आन्सर आहे एक रेषीय तीन बिंदू जर असेल, एक रेषीय तीन बिंदूतून त्या ठिकाणी प्रतल न तयार होता एक रेषच तयार होताना आपल्याला दिसून येते. समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. दिलेलं आहे सोबतच्या आकृतीत एक इष्टिका चिठ्ठी दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या गटातील बिंदू एकप्रतलीय आहे. म्हणजे एका प्रतलात आलेले बिंदू जे आहे त्या ठिकाणी बघायचे. ऑप्शन दिलेले त्यांनी त्या ठिकाणी जर बघितलं तर ए बरोबर डी एफ दिलेला आहे, बी बरोबर डी एच जी सी दिलेला आहे, सी बरोबर ए बी सी दिलेला आहे, आणि डी जर बघितलं तर ए बी जी सी. बघा एक एक चेक करूया. त्याच्यानंतर डी एच जी सी, डी एच जी सी, डी एच जी सी हे त्या ठिकाणी खाली आपल्याला दिसून येते. डी एच जी सी आपण जर याला जर असं मार्क केलं, समजा जर कलर जर केलं तर डी एच जी सी तुम्हाला त्या ठिकाणी आलेलं दिसून येते. त्याच्यानंतर जर बघितलं तर ए बी सी, ए बी सी, ए बी सी जर बघितलं तर मागच्या साईडनं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. ए बी सी मागच्या साईडनं आहे, आणि ए बी जी सी, ए बी जी सी कुठे आहेत, ए बी जी आणि सी. तर हे ए बी जी सी हे वेगवेगळं आहे, म्हणजे हे त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर डी एफ जो आहे, डी आणि एफ, डी इकडे आहेत आणि एफ तिकडे गेलेलं आहे. म्हणजे हे पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर डी एफ आपले येताना दिसणार नाही. म्हणजे एक जर बघितलं तर डी एच जी सी, आणि दुसरं आपलं त्या ठिकाणी आलेलं होतं कोणतं, ए बी सी. म्हणजे ते किती झाले, हा एक आणि हा एक, किती झाले, एक आणि एक दोन. म्हणजे उत्तर किती आलं असेल आपलं, दोन. म्हणून आपला ॲन्सर त्या ठिकाणी आलेले दिसून येते, दोन. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 14.3 जे आहे ते त्या ठिकाणी बघता येतात. अत्यंत सोपी होतं, सहज होतं, आणि निश्चितच अशा प्रकारच्या काही शॉर्ट ट्रिक्ससाठी आणि सोप्या पद्धतीनं समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला तुम्ही त्या ठिकाणी लाईक करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि उपयुक्त असणाऱ्यांना त्या ठिकाणी शेअर करा, अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.